त्याचं टायटॅनियम 1 TB पाहिजे. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग. सो गाईज आज पण फोन लिहायला शिट यार 27 तारीख दिली तर 27 आता 30 तारीख दिली. म्हणजे फोन केला तर बस बोलत नाही आला आज. काय रे मम्मी, तुझीच पण होती लागली काय? आईची दुवा होती पण तो नाही, दुवा कामयाब नाही झाली. ही एक पनवती आहे अजून, मी तर महापणवती करेन. तू बोल, फोन येऊ दे उद्या. हा उद्या फोन येऊ दे, बोल येईन का उद्या बोल. हा मोरली लगेच. काहीच खूप दुःख होतंय मला. आज फोन आला असता तर खूप छान मजा आली असती. काय आज कोण का झाला? हा वाट बघायची का मिळेल तेव्हा? येऊ का नको नको बोलतो. हा मम्मीला देते ना यो आयफोन. हा काच्या असली बघ ती काढा की यार. मम्मीला देईल 2 वर्षानंतर मग यो फोन. दीदी तुला पाहिजे का? हा तिला पाहिजे बघ, ती असतंय पाहिजे ना. रामाग फोन घ्यायची गरज नाही वाटत ना. उपट्या टाकायची माझी. चला काही ब्लॉग स्टार्ट केला. आता संध्याकाळचं 5 वाजायला आलं तेव्हा. चल ये अख्खी चोरते ये. थकवलाय जिंदगीला आता. ते कामावर लागतंय का? म्हणजे तुम्हाला कारण भेटेल. कामावर गेलाय बाई, कामावर गेलाय. हे सामान बघा, चकल्या बिस्किट. हा मी काय बोललो? आम्ही घेतलाय. हा पैसे दिले बोलतोय. तुम्हाला पैसे दिले ना सामानाचं. आपण काय बोललो का? आम्ही फुकट घेतलाय तुला. काम दे चल. पाऊस गेला आता, म्हणजे थोडा थोडा पाऊस पडत होता जाताने आणि आता गेलाय तर वातावरण झालंय बाई एक नंबर सुंदर. हे कॅमेरा तेवढा चांगला नाही दिसत. आज फोन आला असताना तो तुम्हाला भारी वातावरण दिसलं असतं. काय तिथे हा इयर लागलाय बाई, इयर लागलाय. कवा येईल तो? अजून 2-3 दिवस चांगलं त्या येईल. रिलायन्सच्या गेटची बरं चावी द्या आल्या हो, ते पहिलाच घ्यावला. हा दिदीसला चोरून घरा आलो बस ना. मम्मी आई जेवायला बनवत होती ना. आमचा श्रावण वगैरे सुटलाय आता मस्त. आई आज दुपारी जाऊनच चिकन आणलेला तेव्हा तर मी लेट उठलो, त्यामुळे ब्लॉग काही करायला जमला नाही ना. चिकन सोबत कलेजी पेठा, काय कालजी पेठा घेऊन आली ती मम्मी. आता मस्त फ्राय बनवते ते कालजी पेठा. काय बोलता? काही नको खावासाठीच तर बनवतं ना. आईनं मीच खात नाही. विचार केला बरं तुम्हाला पण दाखवते बनवतं. किती दिवस रेसिपी ब्लॉग ने बनवला ना. आज मस्त भारी बनवते मम्मी डिश. काय आहे तो? कांदा. आई प्रथम जालशील सगळा विषय. कांदा लसूण म्हणजे 4 मसाला फिक्स. कंचा आपला घरी आपला नॉर्मल मसाला, चिकन मसाला, हळद, गरम मसाला. ओके. आणि कोथिंबीर महाग झाली बोलतो पक्के. मी 80 रुपये. 80 रुपये का? 100 झालते का मध्ये? मग 100. म्हणजे पाणी नाही टाकायचं का? पाणी नाही टाकायचं, नुसतं पाण्या वाफावर शिजवायचं. ओ माय गॉड. कालजी पेठा एकदम सुका बनवते मम्मी जेवायला. श्रावण सुटलाय आमचा आणि त्याच्यानंतर मस्त जेवण. किती दिवस आमचा विचार चाललेला काहीतरी बरं मच्छी आणून रेसिपी बनवू. 1-2 महिना झाला रेसिपी ब्लॉग नसेल बनवला ना आपण. तर त्याच्यानंतर आज बरा दाखवते तुम्हाला. आता श्रावण महिना निघलेला दिवशी आम्ही काही केलाच नाही, बट आज फायनली करतून. अँड नेक्स्ट ब्लॉग असेल ना, म्हणजे नेक्स्ट नाही आता कवा तरी जाऊ आम्ही कोणत्या तरी फिश मार्केटला. तुम्ही कमेंट करून सांगा कोणता फिश मार्केट आहे तो एक्सप्लोअर केला पाहिजे आम्ही. काय मम्मीला काय सगळं माहिती आहे ना फिश बद्दल? काही माहिती नाही. नॉर्मलच यो फ्राय करायला नॉर्मलच टाकलाय. काय काय मम्मी? आपला घरी मसाला, गरम मसाला, चिकन मसाला, हळद. ओके. नंतर थोडं मीठ टाकायचं, खोबरा टाकायचा का थोडा वाटलेला? वाटते. ओके. किती मिनिटं लागतील शिजायला? लागेल अर्धा तास. कालजी शिजेल लवकर. टेटा शिजायला टाइम लागतो. तरी शिजवत ठेवला पाहिजे ना. काय विषय माहिती आहे का? या गोष्टी मी नाही केल्या पाहिजे ना मम्मी. तुझ्या घरची शिकवून आता असं मम्मी फक्त सांगेल मी बनवल्या पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे. मी स्वतः आता कुकवत आहे ना.
माईक चालू आहे ना, नाही तर फुकट जायला लागते ती. कोथबीर आता लगेच नाही टाकली, लास्टला टाकायची ना. नंतर एकदम कम्प्लीट झाल्यावर टाकायची वर्षी अशी क्रेझी टेस्ट आहे ना. नॉर्मल पाणी नाही टाकायचं, आपाप पाणी होतं त्याच्यामध्ये, थोडंसं वरती ठेवायचं ना पाणी लागाण्यासाठी. लई फास्ट बोलतोय ना मी, असं भाषण दिल्यासारखं. काय बोलता आता येऊ झाल्यावर तुम्हाला दाखवतो टेस्ट. आता अर्धा तास येऊ बनवू दे माईक दे आमचा. हिलावर काहीतरी रेसिपी बनवू. आता माईक चालू आहे ना. आई काय गेली? आईला प्रश्नच राहिला तो माईक घेऊन. हा आय कसा वाटते तुला? हा आय कसा वाटते तुला? 1 महिन्यानंतर आई जरा आराम करते, नंतर जेवायला घेतल्यावर तुम्हाला भेटत आहे. आता जेवण रेडी झालंय, 10:15 वाजलं तेव्हा मी जेवायला घेतोय. थोडासा बाहेर गेलतो, काय जेवण मोकळी झाली. भारी का जेवायला? चांगला झालता. मम्मीने मस्त बनवलंय बोलता आई सांगते. आता आपणच टेस्ट करून बघूया कसा झालाय. अँड मम्मीच्या हाताला तर चव आहे थोडीशी, पण कवा खाली थोडंसं मीठ आहे ना, त्याचं भान नसतं काय. काय थोडंसं जास्त कमी झालं तर ठीक आहे, जास्त नाही झालं पाहिजे मीठ. नाही मिठाचं प्रमाण आता सुधारलंय वाटतं. मग मम्मी सुधारलंय का मिठाचं प्रमाण? डेंजर मम्मी पिसलं नाही. मी सांगतोय मम्मीच्या हाताला बरं पक्की चव आहे आमच्या, पण कधी खाली थोडासा मिठाचं प्रमाण वाढतं. थोडासा काय बोलतं? स्वतः बनवायचा ना का होतं का? बघू कैसा बनवलास. एकदम फिका का यो? फिका नाही, तिखटच असेल ना. मी का खाते मला समजत. तुझ्या हिसाबान मसाला बिसाला म्हणजे असं चटपटीत आहे का? तोंडाला पाणी सुटलं माझ्या. चटपटीत. फायनली तुम्ही बघू शकता, हे कालची डेटात मस्त सुका बनवलेलं चिकन आहे. दुपारीचा चिकन. बघू कैसा लागतं. मग मी असं बघ फोन लिंबू मारके जरा, लिंबू मारके नक्की दिसतंय ना. आईने सांगलाय बघ तो भारी झाला. मी जर बंद कर टीव्ही आणि तो वाटून लावलाय. चांगलं तुम्हाला मम्मीच्या हाताला 1 नंबरचा वेळ आल्यावर समजलं मला. या जेवायला या. काल दिलंय बरं लागतोय ना आमचे चला काम अजून मागे. म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. काय म्हणी नाही भावलं देवा मला पाव बोलल्या वर्षी ना. श्रावण मध्ये गावाचं नाटा मग त्यानं काय झालं, श्रावण कपला. श्रावण गणपती नंतर आम्ही सोडला. म्हणून आता मस्त बनवलेला म्हणून बरं ब्लॉग करते जायचा. काय आता ते मी खाला बस. आता करून बनवलं चांगला मिळतो. बस चालू आहे ना. आता जेवलो मस्त, नवरती आलो. हे पाऊस आहे ना 2 दिवस नॉनस्टॉप पडते रे. बाहेर जाऊन नाही रे. हे बघा त्याचा एकदम फास्ट पण नाही बरं ना, एकदम जाय पण नाही. मधीन येत आहे मग चालूच राहतंय कंटिन्यू. नाही करता पका पाऊस पडलाय 4-5 दिवसांनी. लईच पडला. ते दिवशी शाळेनं सुट्ट्या देताना तेव्हाच पाऊस परत नाही. कालच दिली वाटते 26 तारखेला काहीतरी. आज दुसरा दिवस. अँड क्रोमामध्ये मोबाईल चेक करायला आलो. तो बोलतो कायच फिरू नको, तुला कायच भेटणार नाही बोलतो. रिलायन्समध्ये बुक केलं आहे ना. तो काय बोलला माहिती आहे का? मला बोलतो दसऱ्याला भेटेल बोलतो, नवरात्रीमध्ये पण नाही भेटणार. आवरालीच काय रे. कोणच्या घरी भेटत असेल, कोण बघत असेल, ज्यांना माहिती आहे काय भेटतंय. 16 Pro Max डेझर्ट टायटॅनियम 1 TB पाहिजे. मला कॉन्टॅक्ट करून द्या बाई, मला घेवायचंच आहे. बट आता भेटत नाही. काय रे? अरे तुझे लायक इसलिए मैंने हा हे काम नाही करता तू. वीडियो निकाल नहीं. अरे मिल नहीं रहा. क्या बोल रहा है इस पे? कुछ बोल. हां तो 2 दिवसाचा ब्लॉग असेल, एकत्र करून करतोय. बिकॉज मला आजच्या दिवशी काही जमला नाही. थोडासा रिझन होता त्याच्या मग, त्यामुळे आज ब्लॉग नाही केला ना अपलोड पण नाही केला. 2 दिवसाचा पार्ट एक कॅन करून टाकतोय ना. आता संध्याकाळचं 7 वाजलं तेव्हा यो शूट करतोय मी पार्ट. मोबाईल बघायला आलतो. रिलायन्सला आज दुपारीच कॉल केला. प्रो मॅक्स आहे ना तो कायच नाही आला बोलतो. प्रो मॅक्स 1 TB आहे बिजा ना, तोच कलरवाला.
तो कलर भेटच नाही रे, मग अजून आलाच नाही मार्केट. कलरचा प्रॉब्लेम आहे. कलर जो आहे ना स्टोरेजवाला 1 TB वाला अजून आला नाही, असं काहीतरी विषय. दुसरे काय भेटते का सांगा मला कमेंट करून, मग त्या जाऊन घ्यावं लागाय. काय विषय माहिती आहे का, मला ॲक्च्युली मोबाईल घ्यावाचा आहे आता, बट कायच अवेलेबल नाही र. लई जागा इन्क्वायरी केली बट कुठंच नाही अवेलेबल. तुम्हाला खरं सांगते द्या, आता नवरात्रीमध्ये जरी भेटला असता तर थोडासा मजा आली असते व्हिडिओ वगैरे काढायला. आता हाय त्यानंच समाधानी राहा, जेव्हा येईल तर घेऊ असा विचार आहे माझा. बघू काय. आजकाल आहे ना माझी झोप आहे ना लई मना डाऊनग्रेड करत चालली. तर आता मी परत तो जुनावळा सोहरनाईक बनण्याचा ट्राय करते उद्यापासून लवकर उठायचा. बिकॉज झोप आहे ना आपल्याला बर्बाद करू शकते भाई. मी बर्बाद होणार चाहतो. फायनली आता घरा आलो आणि आज पण निराशाजनक. काय मम्मी काही नाही भेट फोन, म्हणजे लई जागा विचारला ते काय बोललं माहिती आहे का, आता काय आज शोधू नको बोलतं, भेटच नाही बोलतं, अजून अवेलेबलच नाही काय, गॅरंटी नाही. मग जेव्हा येईल तेव्हाच घेऊ बरं. हां काय टेन्शन आलं आहे ना फुल. राईस खातो का बोलतं, व्हेज आहे व्हेज. राईस सोबत बाव खा ना बाव. अय राईस सोबत तळलेला बाव होता एक नंबर. बाव नाही का आज शनिवार भाई आपल्याला उपास, मग बोंब येईल तळलेला बाव पाहिजे आपल्याला भारी. ऐका ऐका बाव आता नाही मला उपास आहे, नाही तर खाल्ला असता उद्या. उद्या मस्त डाल भात आणि मस्त मच्छी तळलेली एक नंबर. डाळ भात मग काय वाख्याकडे उद्या अरे डाल भात पाहिजे म्हणा उद्या. तू करणं खा उद्या. मला शिकवणं डाल भात करायला. मग डाळ भात डाळ भात ना मच्छी अशी तळलेली एक नंबर लागतं टेस्ट. मला आवडतं तशी. हा लई भारी ना. पहिल्या पोरांना म्हणजे तळलेले बाव असला का डाळ करायची. हा लई भारी. मसाले तळलेली बाव असते पहिले आपल्या घरांची बाव असते. मग पहिले आमचं डोल होत्या ना. हा पहिले आमची खारी आहे ना, जो स्टेशन बनलाय आमचा मामंडुंगरी रेल्वे स्टेशन, तो अख्खा आमचा शेत होता आणि त्याच्या मागे एक उगर होती. उगर म्हणजे तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही गावांशी बघत असाल तर, उगर होती आमची. ते उगरी व पका बाव खोपट होता आमचा त्याशी सगळं, म्हणजे खोपटाव बोलत त्याशी, म्हणजे खारी होती ना अख्खी, तो भाग आमचा होता. त्याच्यामध्ये पक्का बाव भेटायचा. पक्का म्हणजे पक्का न जुना वरका पण होता ना आपला. 2 वर्क होतं का. गंगा न गंगाने यमुना नौका 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 न गंगा न त्यांची मोटर ऐसा आहे का. गुलाब सुटू वापास. आणि काय विषय माहिती आहे का, आता आम्ही शेट असतो पण आम्हाला पैशात नाही लगायचं काय. हा जवरा आहे त्यांनाही खुश आहो आम्ही काय. बस झाला. अजून कधी पाहिजे आपल्यासारखी जिंदगी जगायला. कोण ड्रीम असेल कोणचा, बट ज्या आहे त्यानं खुश राहण्या मोठा समाधान मानाचा बाई. हाव केली का. हां हाव केली का वाट लागते ना पूर्ण. त्यामुळं ज्या आहे त्यानं समाधानी राहा. सोहन ज्ञानी बाबा.